नमस्कार, मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय पत्रकार संघाचे आजचे बातमीपत्र. पाहूयात बातम्या विस्ताराने. केज तालुक्यातील मस्साजोग येथे बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानांतर्गत शालेय मुलींना प्रोत्साहन व आत्मविश्वास वाढावा यासाठी संतोष देशमुख मित्रमंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सदरील कार्यक्रमात स्त्री भ्रूण हत्या, मुलींचे शिक्षण, हुंडाबंदी इत्यादी विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. विशेष म्हणजे 1ली ते 4थीच्या वर्गातील मुलींनी बोलते देखावे सादर करून सर्वांचे लक्ष आकर्षित केले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री साळुंके, महिला बाल प्रकल्प अधिकारी श्रीमती लटपटे, विस्तार अधिकारी पनाळे, सरपंच श्रीमती अश्विनी देशमुख, पर्यवेक्षिका गीता मॅडम यांच्यासह गावकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. पाहुयात पुढील बातमी. भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिन राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. आज वडवणी तालुक्यातील उपळी येथील उपळी हायस्कूलमध्ये शिक्षणतज्ज्ञ मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक बी बडे तसेच सहशिक्षक शिवशंकर राऊत, हनुमान बडे, गोरे सर, घाडगे सर यांची उपस्थिती होती. वळूयात पुढील बातमीकडे. अहमदपूर ते अहमदनगर आणि खामगाव ते पंढरपूर या दोन्ही राज्य रस्त्याचे रुंदीकरण वेगाने चालू आहे. सदरील मार्गाच्या विस्तारीकरणामुळे प्रवाशांची सोय होणार असून वाहतुकीचीही मोठी कोंडी फुटणार आहे. मात्र सदरील मार्गाच्या रुंदीकरणात शेकडो किलोमीटर रस्त्याच्या दुतर्फा असलेले वृक्ष जमीनदोस्त होत आहेत. शेकडो वर्षांपासून प्रवाशांना छाया दिलेले वटवृक्ष, लिंबाच्या आणि बाबळीच्या झाडावर कुऱ्हाड कोसळत असल्याने परिसर उजाड झाल्याचे चित्र दिसत आहे. वळूयात पुढील बातमीकडे. केज शहरातील शारदा इंग्लिश स्कूलमध्ये शारदा एक्स्पो 2017चे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रमासाठी शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख, चेअरमन रमेशराव आडसकर, पत्रकार हनुमंत भोसले, संतोष सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे वैज्ञानिक देखावे सादर करून आपल्या कल्पकतेला चालना दिली. हे होतं सक्रिय पत्रकार संघाचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.